जमिनीत पाणी आहे की नाही हे पाहण्याची सर्वात चांगली पद्धत बोरवेल मारायचा आहे. पण जमिनीत पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी असंख्य पद्धती आहेत. पण त्यामध्ये बऱ्याचशा पद्धती या खोट्या आहेत. त्या फक्त गैरसमज आणि अफवा आहेत. त्यामुळेच व्हिडिओमध्ये एक अशी पद्धत सांगणार की जिने 100% गॅरंटेड पाणी लागणार. व्हिडिओमध्ये आपण जमिनीत पाणी पाहण्याच्या जुन्या पद्धती नक्की योग्य आहेत का, त्या कशा चुकीच्या आहेत, शास्त्रीय पद्धतीने सांगणार. त्याबरोबर एक अशी नवीन पद्धत सांगणार की जिने 100% पाणी लागतं. आता तुमच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो, बोरवेल मारायची पण त्याआधी जमिनीत पाणी आहे की नाही हे पाहावं लागतं. मग त्यासाठी चांगली आणि खात्रीशीर पद्धत कोणती? प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की बोरवेलवर 2-4 लाख रुपये खर्च करण्याआधी जमिनीत पाणी आहे की नाही आणि ते किती खोलवर आहे, किती प्रमाणात आहे हे नक्की कळायला पाहिजे. मग तुम्ही कदाचित नारळ फिरून, तांब्याने किंवा साध्या मशीनद्वारे, लिंबाने, तांदूळाद्वारे अशा पद्धती तपासण्याबद्दल ऐकलं असेल. पण या पद्धती खरंच अचूक पाणी दाखवतात का? या खात्रीशीर आहेत का? हे खरं माहिती देतात का? कारण की या पद्धतीनं पाणी पाहून देखील बोरवेल कोरडे गेलेले आहेत. तर याच महत्त्वाचं प्रश्न आपण उत्तर जे आहेत या व्हिडिओमध्ये शोधणार आहे. पाणी शोधण्याच्या ज्या पारंपरिक प्रचलित पद्धती आहेत त्याच्या मागचं सत्य काय आहे? कोणत्या गोष्टी फक्त गैरसमज आणि अफवा आहेत? हे एक-एक करून आपण पुराव्यानिशी उघड करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी वापरण्यासाठी आणि बोरवेल बाबत योग्य निर्णय घेण्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीपासून. आता पहिली पद्धत आहे पहा, नारळ घेऊन चालणे. हातात नारळ घेऊन शेतात फिरायचं. जिथे नारळ उभा राहिला किंवा गोल फिरला तिथं पाणी आहे असं समजायचं. पण आता एक साधा विचार करा. आपण चालताना आपला थोडा जरी हात हलला तर त्या नैसर्गिक हालचालीमुळे नारळ उभा राहू शकतो, हलू शकतो आणि आपल्या अंदाजे आपल्याला वाटतं की जमिनीखाली थेट 3-4 फूट पाणी असलंय. म्हणजे पाणी आहे म्हणूनच तो हलला. पण लक्षात घ्या याचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरी पद्धत म्हणजे तांब्याच्या तारी घेऊन चालणे किंवा तांब्या घेऊन चालणे. बरेचसे लोक पाणी किंवा तांदूळ या तांब्यामध्ये भरतात आणि इथे तोच मुद्दा आहे. चालता चालता हाताच्या सूक्ष्म हालचालीमुळे तांब्या हलू शकतो आणि या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. केवळ अनुभव आणि समाजांवर आधारित या गोष्टी आहेत ज्याची खात्री देता येत नाही. आता एक अतिशय महत्वाची गोष्ट समजून घेऊया. भूगर्भात हे पाणी कमी अधिक प्रमाणात जवळपास सगळीकडेच असतं. तुम्ही शहरामध्ये राहत असाल, गावामध्ये राहत असाल, अगदी 10-20 फुटावर देखील घेतलेले बोरवेल आहेत आणि तिथे पाणी लागलेलं आहे. मग हे कसं शक्य झालं? तर सगळीकडे बोर यशस्वी होतातच. कारण की कसं आहे, पाणी काही ठिकाणी खाली असतं, काही ठिकाणी वर असतं. त्याचा जो झरा किंवा स्रोत आहे तो सगळीकडे कमी अधिक खोलीवर असू शकतो. तर काही ठिकाणी तो कमी दाबाचा असतो, कमी प्रेशरचा असतो, तर काही ठिकाणी अतिशय जास्त प्रेशरचा असतो. तर जमिनीमध्ये फ्रॅक्चर म्हणजे भेगा कुठे आहेत, तर यावरून तुम्हाला चांगला झरा मिळेल की नाही हे त्यावरनं ठरत असतं. बऱ्याच वेळा बरेचसे अनुभवी लोक म्हणतात की हे जे पाणी आहे तर ते बऱ्याच वेळा आपल्या नशिबावर अवलंबून असतं आणि तुमच्या जमिनी खालच्या भूगर्भाच्या रचनेवर अवलंबून असतं. ते वरून दिसत नाही. मग आता कोणती पद्धत चांगली आहे? आजकाल काय करतात लोक, सध्या इलेक्ट्रॉनिक मशीन्स किंवा उपकरणांनी पाणी तपासण्याचा दावा करतात. मग इथं एक गोष्ट लक्षात येते की पाणी हे जमिनीच्या अगदी वरच्या स्तरात नसतं, तर ते अगदी खोलवर असतं. जमिनीखाली माती आहे, मुरुम, खडक, चिकन माती, कठीण खडक, टणक खडक असे वेगवेगळे थर असतात. तर या साध्या तपासण्या किंवा मशीन जमिनीच्या वरच्या काही फुटाचाच अंदाज देऊ शकतात. मग त्या जमिनीच्या आत 100, 200, 500 फूट खाली खडकाखाली असणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या किंवा साठ्याचा अचूक वेध घेऊ शकत नाही. मग जमिनीखाली नक्की काय आहे, खडकाची रचना कशी आहे, कुठे भेगा आहेत, याच्या वरवरच्या तपासण्यामध्ये खात्रीशीर कळणं खूप अवघड असतं. मग खात्रीशीर मार्ग कोणता? तर अत्याधुनिक तंत्रज्ञान. आता पहा, नारळाने पाणी पाहणं, तांब्या, लिंबू, तांदूळ किंवा साध्या तपासण्या किंवा गुळवेलाची काडी केसात ठेवून डायरेक्ट पाणी दिसायला लागतं असाही दावा अगदी विचित्र लोकांकडून केला जात असतो. मग जमिनीखाली नक्की पाणी कुठे आहे, किती क्षमतेचा पाण्याचा झरा आहे हे खात्रीशीरपणे कोणीच सांगू शकत नाही. मग प्रश्न उरतो की पैसे खर्च करण्याआधी जास्तीत जास्त खात्री मिळवण्यासाठी काय करावं? तर सुदैवानं आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. जमिनीखालील पाण्याची आणि भूगर्भातील रचनेची अचूक माहिती मिळण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे, ॲडव्हान्स मशीन उपलब्ध आहेत. मग याचा ग्राउंड वॉटर सर्व्हे किंवा जिओफिजिकल सर्व्हे याला असं म्हणतात. आता ॲडव्हान्स मशीन या कशा काम करतात याविषयी थोडंसं एकदा आपण जाणून घेऊयात.
आता या ॲडव्हान्स मशीनद्वारे पाणी जे आहे खात्रीशीरपणे लागण्याची शक्यता जास्त असते. आता या ॲडव्हान्स जिओफिजिकल सर्व्हेमध्ये नेमकं काय करतात? याने प्रामुख्याने जमिनीखाली सिग्नल किंवा संकेत पाठवले जातात. आता लक्षपूर्वक ऐका, नारळ, तांब्या किंवा इतर ज्या वरच्या गोष्टी आहेत, पारंपरिक पद्धती आहेत, तर त्याने कुठल्याही प्रकारचे संकेत जमिनीमध्ये पाठवले जात नाही. तर यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे जे किरण आहेत किंवा काही ध्वनी लहरी आहेत, तर त्या जमिनीमध्ये पाठवल्या जातात आणि ज्या जमिनीमध्ये खाली गेल्यानंतर त्या थरांचं आकलन करतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी लहर, ध्वनी लहर जर त्यामध्ये पाठवली किंवा रेडिओ ॲक्टिव्ह वेव्ह जर त्याच्यामध्ये पाठवली, तर ती काय करते, तर ती जमिनीमधून खालपर्यंत खोलवर पास होते. आणि जिथे फ्रॅक्चर आहे किंवा जिथे जो भेग पडलेली आहे मोठी, तर तिथली जागा ती दाखवते. आता उदाहरणार्थ इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी नावाचा एक प्रकार आहे. तर यामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. यामध्ये जमिनीत विशिष्ट अंतरावर इलेक्ट्रोड, 2 इलेक्ट्रोड लावले जातात आणि त्याच्यामधनं विद्युत प्रवाह म्हणजेच जी आहे वीज सोडली जाते. सहजपणे आता याच्यामध्ये काय बघितलं जातं, की एका इलेक्ट्रोडपासून दुसऱ्या इलेक्ट्रोडपर्यंत ती जी वीज आहे, तर ती किती सहजपणे जाते यावरून मोजलं जातं, की या खडकामध्ये पाणी आहे, भेगा आहे, की हा खडक टणक आहे. तर हे मोजलं जातं. यामध्ये इतर पद्धती आहेत ज्यामध्ये ज्या आपल्या भूकंपाच्या लहरी आहेत, तर त्याचाही वापर केला जातो. ज्यामध्ये ज्या चुंबकीय लहरी आहेत त्याचाही वापर केला जातो. ज्यामधनं भूगर्भाची रचना समजायला मदत होते. तर अशा प्रकारच्या सर्वेक्षणातून माहितीच्या आधारे लोक जमिनीखालचा एक नकाशा तयार करतात. ज्यामध्ये कुठे खडक आहेत, कुठे भेगा आहेत, कुठे पाणी साठल्याची शक्यता आहे. तर अशा सगळ्या स्रोतांची माहिती मिळू शकते. आणि नक्कीच ही पारंपरिक पद्धतीपेक्षा ही जी पद्धत आहे, तर ही जास्त अचूक असण्याची शक्यता असते. आता यामध्ये देखील 100% जे आहे पाणी लागण्याची गॅरंटी नसते. कारण की पाणी न दाखवता भूगर्भाची रचना दाखवत असते. मग आता तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुम्हाला ज्या एरियामध्ये बोर घ्यायचा आहे, तर त्या ठिकाणी आसपास किती बोर घेतले गेलेत, त्या बोरला पाणी मारत असताना जे आहे किती खोलवर पाणी त्याला लागलेलं आहे, तुम्ही एक आसपास सर्व्हे करायचा आहे. साधारणपणे तुमच्या आसपासच्या एरियामध्ये आसपास कुठे विहीर असेल, शक्यतो विहीर असली तर एकदमच चांगली. कारण की विहिरीमध्ये सर्व ओपन आपल्याला पाहायला मिळू शकतं. साधारणपणे याचे काय आतमधून काय स्ट्रक्चर आहे, मातीचे थर कसे आहेत, एक भूगर्भीय स्थिती कशी आहे, तर ही आपल्याला समजून जाते. आणि त्यामुळे आसपासच्या एरियामध्ये सर्व्हे करायचा आहे. तुमच्या शेजारी, तुमच्या शेजारच्या शेतात, शेजारी घराशेजारी. तर अशा प्रकारे एक सर्व्हे करून तुम्ही पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊ शकता आणि त्यानंतर ही इलेक्ट्रोड पद्धत आहे किंवा ॲडव्हान्स पद्धतीनं चेकिंग करून तुम्ही तुमचं बोरवेल मारू शकता. तर अशाच पद्धतीनं जे आहे ते बोरवेल मारणं आता गरजेचं आहे. आता तुमचा पारंपरिक पद्धतीवर कसा त्या ठिकाणी विचार आहे, तुमचं मत काय आहे? नारळाची पद्धत, लिंबूची असेल, तांदुळाची असेल किंवा बोरवेलची काडीची पद्धत असेल, तर याविषयी तुमचं काय मत आहे? नक्कीच कमेंटमधून कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण की लोकं अगदी हजार-हजार, 5-5 हजार रुपये एक नारळाने पाणी 5 मिनिटाच्या प्रोसेससाठी देत असतात. हे नक्की खरं आहे का? तर हे तुम्हाला बरोबर वाटतं का? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.